आत्ता 12:30 वाजल्यात आणि आम्ही नाश्ता करायला चाललोय आणि उशीर कमी वेळ झाला. हे सगळे लवकर उठून पण त्यांनी ना आंघोळी केलं नाही. माझी झाली होती. एंडपर्यंत सगळं चालू होतं, त्याच्यामुळे मला दोष द्यायचा नाही. मी जेट लॅग करत होती. काय करत होती? जेट लॅग ते काय असतं म्हणजे फ्लाईटने आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो ना तेव्हा ते जेव्हा थकवा जाणवतो हातात तर त्याला जेट माय लॅग. गॉड, आजच्यासाठी माझं नवीन नॉलेज आहे. हे मला आज ज्ञान मिळालं आहे नवीकडनं. तू करा मला शेअर करशील ना. नवरदेवाचं घर आलेलं आहे. बनियन आणि टॉवेल घेऊन नवरदेव उभा आहे आमच्या स्वागतासाठी. इथं लाव, तिथं लाव. शेड आहे, शेड मध्ये लावणार काय? इथं काय पुन्हा हर्षलच्या घरी आम्ही जेवण केलं, मस्तपैकी पुरणपोळ्या खाल्ल्या आणि आता आम्ही निघालो आहोत महालक्ष्मी मंदिराकडे. हर्षल राहतो कागलला. कागलपासून कोल्हापूर आहे 20 किलोमीटर आणि जायला जेमतेम लागतात अर्धा तास. कुणीही कोल्हापूरला आलं तर ते आधी महालक्ष्मीचं दर्शन घेतात. महालक्ष्मी मंदिर इज मॅन्डेटरी. आम्ही आलोय कोल्हापूरच्या FC रोडला किंवा तुळशीबागेत म्हणू शकतो आपण. हे तुळशीबाग आहे, कोल्हापूरचं तुळशीबाग. इथे जवळच पार्किंग होतं आणि इथे आम्ही गाडी पार्क करतोय. ते बोलले की इथे जवळच मंदिर आहे आणि लिहिलं की 100 मीटरवरती मंदिर आहे. तर आम्ही आता वॉकिंग डिस्टन्सनी जात आहोत आणि आजूबाजूला खूप चांगलं मार्केट आहे, खूप गोष्टी इथे मिळतात. आणि आलो आम्ही मंदिराच्या इथे. आता आम्ही आतमध्ये चाललो. दर्शनाला आम्हाला अर्धा तास लागले, जास्त गर्दी नव्हती. आज सोमवार असल्यामुळे मंगळवारी खूप जास्त गर्दी असते आणि आमचं निवांत दर्शन झालं आज. इकडे सगळीकडे 100 रुपयाचा सेल होता आणि आता आम्ही इथे चाललोय शॉपिंग करायला. कोणता? वाव, ते किती क्यूट आहे. बघ ना, हे छान वाटतं घातल्यावरती. हां, घे घे. हा मी पण दाखव. हा सुंदर वाटते ते एकदम. हा माझ्याकडे अशी साडी पण आहे. चार गोष्टी घेतल्या. हे 2 मला घेतलेत, हे देवीला घेतले. त्याच्यामध्ये तुझी आणि माझी नथ आहे. ठीक आहे. महालक्ष्मीचं दर्शन केलं, थोडी शॉपिंग केली आणि आता आम्ही निघालो आहोत रंकाळा तलावाकडे, जो आहे महालक्ष्मी मंदिरापासून जेमतेम 10 मिनिटाच्या अंतरावर. आता आम्ही आलोय रंकाळा तलाव बघायला, जो कोल्हापूरचा फेमस असा तलाव आहे. चला पाहूया. हा आहे कोल्हापूरचा ऐतिहासिक आणि प्रसिद्ध असा रंकाळा तलाव. असं म्हणतात की 8व्या-9व्या शतकात हा तलाव बनला आहे आणि ह्याच्या इन डिटेल व्हिडिओ मी नंतर पोस्ट करेलच. आता मी इथे थोडा वेळ बसणार आहे आणि मग त्याच्यानंतर घरी जायला निघणार आहे. आम्ही आलोय रंकाळा तलाव आणि महालक्ष्मी मंदिराचं दर्शन करून. आता थोडं फ्रेश होणार आणि हर्षलकडे जाणार आहे आम्ही हळदीला. हर्षलच्या हळदीला. येस, चलो. आम्ही चाललोय हर्षलच्या हळदीला. विल्सनचा लुक आणि नवी बसंती बनली आणि विल्सन ठाकूर बनलाय आणि विजय आपला ड्रायव्हर मोडवतच आहे, फक्त तो ड्रायव्हिंग करत नाही. मला गरज पडत नाही. दाखवले तुम्हाला मी आता परत मला दाखवायला काही इंटरेस्ट नाही. आणि विल्सनला माझी स्किल परत बघायची नाही. चलो बेटा. इकडे हर्षलला हळद लावायचा कार्यक्रम सुरू झालाय.
केलं बा. साऊंड सिस्टीमवर मस्तपैकी गाणी वाजत होती. हे सगळेजण सैराटवर नाचत होते. पण मला कॉपीराईट कंटेंट येईल म्हणून मी इथे तो ऑडिओ टाकू शकत नाही. पण इथे तर डान्स सुरू झाला आहे आता. बाजूलाच पाण्याचा एक टँकर आहे आणि ह्यांनी शॉवर लावला आहे. डिरेक्ट पाणी येत आहे तिथून आणि सगळेजण मस्तपैकी डान्स करतात. आत्ता वाजले आहेत 11 आणि एवढ्या थंडीचे सगळेजण पाण्यामध्ये नाचत आहेत. बघा कसली मजा करतात. खरं तर मला आणि नमीला पण जायचं होतं, पण आम्ही एक्स्ट्रा कपडे आणले नव्हते म्हणून आम्हाला जाता नाही आलं. मस्तपैकी भारी मराठी गाणी वाजत होती आणि सगळेजण नाचत होते. एवढी इच्छा होत होती आमची डान्स करायची, कारण आमच्या दोघींना पण खूप नाचायला आवडतं. आम्ही नमीच्या लग्नामध्ये हर्षलनी आणि मी खूप डान्स केला होता, खूप जास्त डान्स केला होता. आम्हाला हर्षलच्या लग्नामध्ये मला नमीला डान्स करायचा होता, पण आम्ही कपडेच नव्हते आणली जास्त आणि ओलं व्हायचं नव्हतं आम्हाला थंडीमध्ये, म्हणून आम्ही डान्स करायला नाही गेलो. विल्सनला आणि विजयला त्यांनी ओढून नेलं आणि दोघांना पण एकदम खतरनाक भिजवून टाकलं. आता हे घरी कसे जाणार आहेत त्यांनाच माहिती, कारण इथून 15 मिनिटाच्या अंतरावरती आम्ही हर्षलच्या फ्लॅटवर राहतो आहे. हे हर्षलचं घर आहे आणि आता माहीत नाही हे भिजल्यानंतर ह्यांच्याकडे कपडे पण नाही आहेत. उद्या ह्याचं लग्न आहे, तर ह्याच्या चेहऱ्यावरचा तुम्ही आनंद बघा. बाई ह्याची स्माईलच थांबत नाहीये. जेव्हापासून लग्न ठरलंय हा झोपेत पण हसत असणार आहे. आणि इथे ह्या दोघीजणी होत्या, असल्या भारी डान्स करत होत्या ना. सगळे जे पण गाणी वाजत होते ना एकदम स्टेप बाय स्टेप करत होत्या, एकदम मस्त मूव्सनी डान्स करत होते. बाकीचे सगळे एक साईडला आणि ह्या दोघींचा वेगळाच एक शो चालला होता. खरंच खूप भारी डान्स करत होत्या आणि मला त्यांना बघायला खूप आवडत होतं. आम्ही मोस्ट ऑफ तर त्यांचाच डान्स बघत होतो. तिकडे जायच्या, वेगवेगळी गाणी लावायच्या, त्यांना जे डान्स येतात त्याच्यावरती डान्स करत होत्या. बाकीच्यांना काहीच नाही माहिती की कोण गाणं चेंज करतंय, काय चेंज करतंय. पण सगळ्यात जास्त ह्या दोघी भारी नाचत होत्या. मला खूप जास्त आवडला ह्या दोघींचा डान्स. हर्षलच्या घरातले सगळे लोक एकदम धमाल मस्ती करणारी लोक होती आणि सगळे एन्जॉय करत होती. कुणी रोकटोक काही करत नव्हतं, कुणी कोणाला काय म्हणत नव्हतं. जे ते सगळेजण एन्जॉय करत होते. आणि खरं तर हे ना सगळं गाण्यांवर खूप भारी वाटलं असतं, पण मी गाणे नाही टाकू शकत आहे. शॉर्ट सोडू काय करू? खाली सोडा, खाली द्या खाली सोडून द्या. उद्या याला लवकर लावू देणार नाही. सगळ्यांचं डोकं पिंडा सवय आहे, पिंडा अरे उचला की जरा, हे मागे घे. दोन मिनिटं ऐका जरा, ही सेलिब्रेशन नाही. फोटोग्राफरनी लवकरात अटक घ्यावं. मार्क किती आहे? 4 फूट. आम्ही लग्नाळू बस काय ही कुणाची गाडी? का ए हिंदवी
12:05 झाले आहेत. आत्ता आमचं जेवण झालं आहे आणि हर्षलची एंट्री उद्या या जीपमधून होणार आहे. एकदम रॉयल एंट्री आहे हर्षलची. हवा करणार आहे हर्षल. प्री रेडी दूल्हा पेट उसका निकल का सारा हल्दी, हम दोनों का निकला नहीं. हल्दी